गुरुचरित्र हा ग्रंथ केवळ एक पुस्तक नसून ती एक दैवी अनुभूती आणि मार्गदर्शक शक्ती आहे. यामध्ये एकूण 52 अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्यायाचे स्वतःचे एक वेगळे महत्त्व आणि सामर्थ्य आहे. गुरुचरित्राचा 18वा अध्याय हा आर्थिक संकट आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. हा अध्याय श्री नृसिंह सरस्वती यांच्या कृपेने एका गरीब ब्राह्मणाचे दुःख आणि गरिबी कशी दूर झाली याचे वर्णन करतो. अनेक श्रद्धाळू आणि स्वामी भक्तांच्या मते हा अध्याय दारिद्र्यनाशक आहे. या अध्यायात सांगितलेली कथा कर्म आणि भक्तीचा मेळ दर्शवते. मानवी जीवनातील आर्थिक अडचणी, जर आपल्यावर कर्ज झालं असेल, पैशाची समस्या असेल, कामात अडथळे येत असतील तर ते अडथळे दूर करते. अपयश दूर करण्यासाठी हा अध्याय नित्य पठण करणे अतिशय फलदायी ठरते. हा अध्याय आर्थिक संकटात अडकलेल्या लोकांसाठी एक संजीवनी मानला जातो. जर तुमचा व्यवसाय चालत नसेल, व्यवसायात नुकसान होत असेल, नोकरीतील समस्या दूर करण्यासाठी किंवा कर्जाच्या फेऱ्यात अडकलेले असाल तर हा अध्याय पठण केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि मार्ग मोकळे होतात असं मानलं जातं. 18वा अध्याय हे पठण केल्यामुळे घरातील नकारात्मकता, वास्तुदोष आणि मानसिक अस्वस्थता दूर होण्यास मदत होते. यातील शब्द हे मंत्राप्रमाणे काम करतात, जे मनातील भीती काढून टाकतात. अनेकदा आपण पूर्वजन्माच्या कर्मामुळे या जन्मात दुःखी असतो. 18वा अध्यायातील कथा हे स्पष्ट करते की सर्व काही आपल्या प्रारब्धावर अवलंबून असते, परंतु गुरुची भक्ती आणि त्यांच्या चरणाशी असलेली निष्ठा प्रारब्धालाही बदलण्याची क्षमता ठेवते. हे पठण भक्ताला कर्माच्या जाळ्यातून मुक्त होण्यासाठी मानसिक बळ देते. जेव्हा माणूस आर्थिक किंवा कौटुंबिक चिंतेत असतो तेव्हा तो विचलित होतो. नित्य पठणामुळे मनाची एकाग्रता वाढते आणि आपण शांत चित्ताने, शांत मनाने आपल्या समस्याचे निवारण करू शकतो. हे पठण भक्ताला धीर देते, आधार देते, तर तो एकटा नाही आहे, तर त्यांचे दत्तगुरू त्यांच्या पाठीशी उभे आहेत. गुरुचरित्र केवळ या जन्मासाठी नाही तर मोक्षासाठीही महत्त्वाचे मानले जाते. 18वा अध्याय वाचल्याने केवळ भौतिक सुख मिळत नाही तर भक्ती मार्गावर चालण्याची प्रेरणाही मिळते, ज्यामुळे आध्यात्मिक प्रगती होते. गुरुचरित्राचे जेव्हा तुम्ही पठण करता तर त्याचे काही नियम आहेत. त्या नियमाचे पालन केल्याने आपल्याला पूर्ण फळ प्राप्त होते. गुरुचरित्राचे पठण करताना श्रद्धेला सर्वात जास्त महत्त्व आहे. काही सोपे नियम पाळल्यास तुम्हाला अधिक लाभ मिळेल. पठण करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. शक्य असल्यास एकाच वेळी आणि एकाच जागी बसून पठण करावे. मनात एक विशिष्ट इच्छा किंवा समस्या ठेवून, उदाहरणार्थ आर्थिक संकट दूर होण्यासाठी हा अध्याय पठण करावा. हा अध्याय तुम्ही नित्य सेवेचा भाग म्हणून दररोज वाचू शकता. 3, 7 किंवा 21 दिवसाचा संकल्प करून वाचन करणे अधिक प्रभावी मानले जाते. वाचताना केवळ शब्दांचे वाचन न करता त्यातील अर्थावर चिंतन करावे. श्री गुरु नृसिंह सरस्वती यांच्या रूपाचे ध्यान करावे. गुरुचरित्र अध्याय 18वा हा केवळ गरिबी दूर करण्याचा मंत्र नाही, तर तो आपल्यातील आत्मविश्वास जागा करण्याचा प्रयत्न आहे. जेव्हा आपण पूर्ण निष्ठेने गुरुसमोर आपले दुःख मांडतो तेव्हा ते मार्ग दाखवतातच. अनेक भक्तांनी या अध्यायाचे नित्य पठण करून आपल्या आयुष्यातील मोठ्या संकटांवर मात केल्याचे अनुभव सांगितले आहेत. जर तुम्ही सध्या कठीण काळातून जात असाल तर काही काळ दररोज या अध्यायाचे पठण करून बघा. तुमच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल नक्कीच तुम्हाला जाणवतील. हा 18वा अध्याय कोणीही वाचू शकतो. मुलगा, मुलगी, स्त्री, पुरुष अशा प्रकारे या अध्यायाचे पठण कोणीही करू शकते. फक्त 12 ते 12:30 यामध्ये हा ग्रंथ म्हणजेच हा 18वा अध्यायाचे पठण करू नये, कारण ही वेळ दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते, म्हणून या वेळेस वाचन करू नये. गुरुचरित्राचा 18वा अध्याय नित्य नियमाने पठण केल्यास आपल्या सर्व समस्या दूर होतात. मनातील इच्छा पूर्ण होते. घरात सुख, शांती, समृद्धी राहते. आरोग्य चांगलं राहते. विश्वास ठेवून
आप संकल्प करून नित्य नियमाने गुरुचरित्राच्या अध्यायाचे पठण करा. दत्त महाराज तुमच्या सर्व समस्या दूर करतील. आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.